होऊ शकते तो मुद्दा आहे. खरं मनरेगा ही मूळ कल्पना तर महाराष्ट्रातली आहे. रोजगार हमी योजना त्याने शाश्वत हाताला काम देण्याची शाश्वत योजना. दुर्दैवानं महात्मा गांधींचं नाव बदललंय. खरं म्हणजे यामध्ये अत्यंत एक आपण पाहतोय की जी वृत्ती आहे ती वाईट वृत्ती आहे. म्हणजे एक महात्मा गांधी हे तर एक मानव धर्म सांगणारे आणि मानवांकरता आदर्श असणारं व्यक्तिमत्व आहे. ते नाव बदलल्यामध्ये उद्देश काय हे समजत, पण त्यापेक्षाही वाईट हे आहे की त्यातले बरंच स्वरूप सुद्धा त्या योजनेचं बदललेलं आहे की जे गरीब माणसाकरता काम देणारं, हक्काचं काम देणारं असं साधन होतं आणि ते सुद्धा गाव विकासाचं होतं. म्हणजे मनरेगा जी तयार केली गेली आदरणीय सोनेजींच्या आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वामध्ये, त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की ठरवलं आणि तुमचा जर रोजगार असणारे लोक असतील तर पूर्ण गावाचं स्वरूप बदलण्याची ताकद त्या योजनेत होती. असं असताना तिचं स्वरूप बदललं, नाव बदललं. खरं सर्वसामान्य माणूस जो आहे त्याचा विचार आता सध्या हे लोक भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना वाटतं कोणालाही विकत घेता येतं, काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांना वाटत असावं. महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुका होतील, पण काँग्रेस अनेक ठिकाणी सोबळावरती लढते. तुम्ही एक महाविकास आघाडी म्हणून विधानसभा नाही, शेवटी असं आहे की पक्ष म्हणल्यावर सोबळाची तयारी तर ठेवाच लागते. शेवटी पक्ष हा कोणाच्या आधारावर पक्ष चालत नसतो, सोबळाची तयारी ठेवाच लागते. परंतु राजकारण करत असताना आपल्याला समोरची जी बाजू आहे भारतीय जनता पक्षासारखी की जी जनतेच्या हिताची नाही, देशाच्या हिताची नाही, तिला पराभूत करण्याकरता जर मित्र बरोबर येत असतील तर त्यांना बरोबर घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणताय मित्र बरोबर येत असतील त्यांना सोबत घेतलं पाहिजे, पण भाजपच्या सोबत असणारे अजित पवार पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढवतात. त्यांचा उद्याचा अंतिम निर्णय होईल बारामतीमध्ये ते एकत्रित असं दिसतंय. हा खरं म्हणजे ते गेले कसे हाच खरा प्रश्न आहे. इथं मूलभूत प्रश्न सुरू होतो तर गेले कसे असं आहे. आता ते त्या कारणामध्ये मी जात नाही, परंतु खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची बांधणी करायची असेल तर समविचारांनी एकत्र आलं पाहिजे. ते गेले त्याच्या कारणांचा शोध तुम्ही मंडळींनी घ्यावा. पण तुम्ही म्हणताय कारणांचा शोध घेतला पाहिजे थोरात साहेब, पण आगामी काळामध्ये तुमच्या महाविकास आघाडीवरती याचा परिणाम होऊ शकतो असं म्हणायचं. एक आहे की समविचारी जर बरोबर आले तर त्याबरोबर घेतलं पाहिजे, परंतु त्यांनी खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबरच आपले संबंध तोडले पाहिजे या मताचा मी आहे. अजितदादांनी कुणीही असो. काँग्रेसची रणनीती काय असणार आहे त्या अनुषंगाने आज पुन्हा नाही, काँग्रेस आज काय आता चर्चा होईल वर्किंग कमिटीमध्ये, त्या पद्धतीनं होईल. परंतु काँग्रेस तर लढणार आहेच आहे, म्हणजे त्याबद्दल काही शंका नाही. एक लक्षात घ्या की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या कशा झाल्या तुम्ही दिल्लीतून पाहिलं का नाही मला माहीत नाही. तुम्ही सॅटेलाईट व्ह्यूनं पाहिलं पाहिजे का काय चाललंय राज्यामध्ये. तुम्ही मराठी पत्रकार आहात. असं आहे की कुठंतरी अत्यंत सत्तेचं आणि पैशाचा त्या सगळ्या विरुद्ध आम्ही लढत होतो. आम्हाला जे यश मिळालं ते निर्भेळ यश आहे. आमचं निर्भेळ यश आहे. लोकशाहीचं निरोगी यश हे काँग्रेसला मिळालेलं आहे. त्यांचं म्हणजे पैशाचा वापर किती झाला, सत्तेचा वापर किती झाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अजित पवार अनेक ठिकाणी म्हणतात की घड्याळावरती लढलं पाहिजे, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ही सुरुवात आहे असं म्हणतात. खास करून पुण्यामध्ये तरी त्यांची ती भूमिका दिसते. स्वतः माननीय शरद पवार साहेब आहे की जे खऱ्या अर्थानं आम्ही मानतो की जे पुरोगामी विचाराचे आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आहेत, महात्मा गांधींच्या विचाराचे आहे, ते योग्य निर्णय घेतील. राहुलजी असतील किंवा जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी येऊ शकतात, कारण भाजपकडनं अशी रणनीती आखली गेली की उत्तर भारतीयांवरती फोकस करण्यासाठी योगी आदित्यनाथ असतील किंवा मैथिली ठाकरे यांच्यासह अनेक नेते प्रचारामध्ये उतरवत आहेत. ते नाही, आमचे येथील मुंबईमध्ये येथील महाराष्ट्रात जिथे योग्य गरज आहे तिथे येथील नेते आम्ही स्वागत करू त्यांचं. आल्यानंतर जनता सुद्धा स्वागत करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.